केवढे इथं काय आम्ही आज जातोय बनेश्वरला, जे पुण्यापासून 36 किलोमीटरवर आहे नसरापूरमध्ये. तर बस आणि रिक्षा पण आहेत सगळीकडून पुण्यापासून. तर आम्ही सकाळी लवकर बाहेर पडलोय. आज सुट्टी आहे त्यामुळे थोडी गर्दी असेल, पण लवकर जातोय तर बरं आहे. आणि राजगडच्या जवळ आहे. राजगडला जायला जो रोड आहे नसरापूरमध्ये तिथंच आहे. एकदम छान आणि हिरवेगार सगळे झाड आहेत मोठे. इथं आल्यावर एकदम प्रसन्न आणि छान वाटतं. महादेवाचं मंदिर आहे जुनं. आज जाताना तिथं पाय धुवायला आहेत, तिथं पाय धुवून जायचं आहे आत मंदिरामध्ये. अर्ध्या तासात पोहोचलो आम्ही मंदिरात. एकदम प्रसन्न वाटलं. मंदिरात शांत गार आणि हिरवगार सगळीकडं. आणि पाण्यामध्ये इथं कुंड आहेत 2, तिथं मासे पण होते छान छान वेगवेगळ्या कलरचे. आता आम्ही दर्शन घ्यायला आज जाणार आहे मंदिरामध्ये. काय भारी आहे का. एका कुंडामध्ये हे वेगवेगळ्या कलरचे मासे आहेत आणि दुसऱ्या कुंडामध्ये कासव होते भरपूर. तर आम्ही बराच वेळ तिथंच बघत बसलो कासव आणि मासे. आणि आज देवळात गेलो. आज लवकर आलो त्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे. नाही तर शनिवार वगैरे तर खूप गर्दी असते. आणि इथे एक वन उद्यान पण आहे आणि धबधबा पण आहे एक बघायला. तिथे तिकीट आहे, ते पण दाखवणार आहे मी पुढं, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. हे बघा सगळे कासव आहेत. मस्त वाटत होतं कासवांना आणि भरपूर होते कासव. मासा उडी मारायची. आता आम्ही इथंच देवळाच्या साईडलाच वन उद्यान आहे, ॲडव्हेंचर पार्क, धबधबा आहे, कमळचं असं हौद सारखं केलेलं आहे तलाव. भरपूर छान आहे हे चालायला. आणि सकाळी सकाळी तर मस्त वाटत होतं. सगळे मोठे मोठे झाडं आणि एकदम शांत, फक्त पक्ष्यांचे आवाज होते, गर्दी पण नव्हती. आणि पुढं धबधबा पण आहे, थोडं चालायला लागतंय पण मस्त वाटतं एकदम. इथे सगळीकडे मध्ये मध्ये लाकडी बेंच पण आहेत, म्हणजे बाहेरच्या साईडला बसायला. आणि पाण्याची सोय पण आहे मध्ये मध्ये. भरपूर आत चालायला लागतंय. धबधबा पावसाळ्यामध्ये जास्त पाणी असते. आता पाऊस पडून गेला त्यामुळे असेल पाणी. आम्ही धबधबा बघायला जातो. आवाज येतो थोडा थोडा. आणि ॲडव्हेंचर पार्क पण आहे लहान मुलांसाठी. भरपूर इथं गेम आहेत खेळायला. म्हणजे बाकीचे झोपाळे पण आहेत आणि झिप लाईन पण अजून आहेत. पण आता सकाळी एवढ्या सुरू झाले नव्हते, तर ते 10 नंतर सुरू होतील गेम सगळे. तिकीट आहे इथं आत यायला. झाडं आणि एवढे पुण्याच्या हायवेच्या साईडला एवढे झाडं असं जास्त गर्दी होत नाही सध्या. सकाळी आपण लवकर आलो ना जरा. मस्त दिसते ते. नंतर चढताना परत येते जरा चढायला. तुझा काढायचा असला सांग. ठीक आहे, तू पण सुरू कर चॅनल. ते ह्याचे भरपूर असतात असे मिनी व्लॉग, म्हणजे जॉब करून येणारे त्यांचे जास्त बघतात ना, की जॉब करून येऊन घरी मग कसे करतात मिनी व्लॉग. इथं काय काय गेम आहे, रोपवे पण आहे, अजून सुरू नाही झालं. सावके निधन केलेलं, ओंकारनं केलेलं. हा सावके, राणीनं आठवत नाही, विनयनं त्यांनी पण केलेलं. विनय बाबा माहिती होती. असं जायचंय का? चल इकडं. इथं काय गेम खेळणार आहे इकडं. आता बंद. आम्ही बसलेलो म्हणजे झोपलेलो तिथं, नाही की ते असं छानच आहे, मस्तच आहे. मस्त असं वर बघा. तिथं पण ते रविवारचं आम्ही आलेलो
पूर्ण भरलेलं होतं. रविवारी आले की गर्दी असते जास्त. बस झालं. पिठलं भाकरी वरण भात बस पुढे करूया. तो धबधब्याचा सगळा तिकडनं असेल. भरपूर वेळ चालून आम्ही आलो आता धबधब्याजवळ. जवळ येईल तसा आवाज येत होता मोठा मोठा धबधब्याचा. आणि पाऊस आता आहे त्यामुळं भरपूर पाणी आहे. सगळा कंटाळा गेला चाललेला बघून धबधब्याचं पाणी. आणि सगळे झाडं वरून बघता येते, धबधब्याजवळ जाता येत नाही. वरूनच तुम्ही लांबून बघू शकता धबधबा. पण मस्त वाटतं एकदम. हो तिथं डेंजर वाटतं ना पाऊस असल्यावर अजूनच. नाही माझं काढलं नाही. हिरून काढते असं. काय माहित कसलं आहे झाड. हळू उतरतात नाही वेगळं कसलं तर आहे. आम्ही इथं आत बसलेलो. आत होय स्वच्छता पण कमळ हौद. इथं ते झोपाळ्यात आणि काय लहान मुलांचे मोठे पण बस. आम्ही थोडंसं धबधब्याच्या इथं थांबून आम्ही आता निघालो परत. आणि थोडासा चहा पिला. तर इथं येऊन आम्हाला एकदम छान प्रसन्न वाटलं. तुम्ही पण नक्की या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. खूप छान आहे बनेश्वर. पुण्यापासून जवळ आहे तर तुम्ही पण शनिवार रविवार जाऊ शकता. शनिवार रविवार थोडी गर्दी असते पण मस्त वाटतं एकदम गार. सगळीकडे हिरवेगार मोठे झाड आहेत आणि मंदिर महादेवाचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.